पण नमा मला खरंच निशीची खूप काळजी वाटते ग. नाही आपली तारिणी आहे तिकडे सांभाळून गेला तिला, पण युवराजराव त्यांचा मला काही अंदाजच लागत नाही. अहो बाबा, आत्ताच म्हणालात ना की तारिणीताई आहे म्हणून, पण ती असताना तुम्ही कशाला काळजी करताय? नमा निशी तारिणीला काही म्हणले ना तरी तारिणी नेहमी तिच्या पाठीशी उभी राहील आणि तिची काळजी घेईल याची मला खात्री आहे. आणि आता तर काय आपल्याकडे एकावर एक फ्री आहे ना. म्हणजे अहो प्रेमळ तारिणीताई बरोबर समजूतदार केदार जिजू आहे की सांभाळून घ्यायला. अगं ते दोघं आहेत ना म्हणून चिंता नाहीये, पण तरी सुद्धा तरी काय आता. अगं बाप म्हणून माझं काळीच तुटतच ग. पण आपल्या मुलीला चांगला जोडीदार मिळाला ना की बाप निवांत असतो. आता तारणीच्या बाबतीत मला ही काही चिंता नाहीये, पण निशीच्या बाबतीत मात्र मला नेहमी काळजी करावी लागणार आहे. बाबा युवराजराव वाईट आहेत असं मला म्हणायचं नाहीये, पण कधी कधी ना त्यांचं वागणं शंका निर्माण करतं ग. त्यात त्यांचा राग, अगं रागाच्या भरात ते कधी कोणाला काय बोलतील ना याचा काही नेम नाही. पण तू काळजी करू नकोस. नाही म्हणजे तुला श्रीमंत नसला ना तरी हुशार आणि समजूतदार नवरा शोधू आपण. अरे माझ्यावर कशी काय गाडी घसरली? अगं असं काय करतेस? आता या घरात तू आणि काव्यच तर राहिल्यात ना. एकदा तुमचं लग्न झालं की मी मोकळा. हो का? मी काही तुम्हाला इतक्यात मोकळं वगैरे करणार नाही या. आणि माझ्या लग्नाचा सिलसिला आपण नंतर सुरू करू, पण त्याआधी तुमची रेखा जी आत बसली ना फुगून, तिला जाऊन सांभाळा जा. बाबा हं? ऑल द बेस्ट. ह्याचीच गरज होते मला. काय चाललंय युवराज? सगळं तर व्यवस्थित सुरू होतं. पार्सल पोहोचवत होतो, पैसे मिळत होते, सगळं व्यवस्थित सुरू होते. कुठे अडकून बसलोय? मामा करेक्ट बोलते, घर सोडून जाण्यात काहीच पॉईंट नाहीये. कारण घर सोडून गेलो तर पोलीस मला कुठूनही शोधून काढतीलच. कुठल्याही प्लेसमध्ये लपलो काही झालं तरी पोलिसांच्या हाती लागेलच. ते घरामध्ये ऍटलीस्ट सेफ तरी. त्या कौशिकीचं माहित नाही, पण माझी मम्मा ती मला काही होऊ नाही देणार, एवढं फिक्स आहे. वहिनी तुम्ही काय करायचं ठरवलंय? या घरामध्ये माझ्या मुलाचा खूप वेळा अपमान झालाय. त्याला पायघड्या घालायला लावल्या, त्याला घराबाहेर काढलं, त्याला अनेकदा मारलंय देखील. ह्या सगळ्याचा माझ्या युवराजच्या मनावर इतका वाईट परिणाम झालाय की तो आता घर सोडून जायला निघाला होता. युवराज चुकून चुकला नाहीये, तो मुद्दाम चुकलाय. हो मान्य आहे मला की त्याने चूक केली, पण त्याने असं का केलं हे आपण समजून घ्यायला नको का? नाही तूच मला सांग, आजपर्यंत माझ्या युवराजला स्वतःला सिद्ध करण्यासाठी किती वेळा संधी मिळाली? हा नाही आता मिळाली, पण त्याच्या हाती काहीच लागलं नाही ना. आणि पुढे कधी संधी मिळेल की नाही याची त्याला खात्री नसल्याने हे चुकीचं पाऊल पडलंय. हे आपण समजून घ्यायला नकोय का? हो वहिनी बरोबर आहे तुमचं, पण काय ती कौशिकी कुटुंब प्रमुख म्हणून मिरवते ना, पण कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या कुटुंबातल्या लोकांची काळजी घ्यायची असते, त्याच्या चुका पोटात घालायच्या असतात. हे विसरली का ती? ही कर्तव्य नाही आहेत का तिची? आता तर तिला आरसात दाखवावाच लागणार. म्हणजे हे बघ, तिने एमएनएन सांभाळलं, उत्तमरित्या सांभाळलं, आणि हे मी नाकारत नाहीये. हा पण म्हणून खांडेकरांच्या साम्राज्याची ती एकमेव मालकीण आहे असा त्याचा अर्थ होत नाही. पण वहिनी कौशिकीमुळेच आपण नाही झालंय, मान्य आहे मला. हो पण म्हणून प्रत्येक गोष्टीवर तिचाच हक्क आहे असा त्याचा अर्थ होत नाही ना. आणि तिचा जर असा समज झाला असेल ना तर तिच्या डोळ्यावरची ही पट्टी मी उतरवणार. माझ्या मुलाच्या सुखापेक्षा इतर कुठल्याही गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या नाहीयेत. आणि ती जर माझ्या मुलाच्या सुखाच्या आड येत असेल तर मी तिला सुखासुखी जगू देणार नाही. पण वहिनी मला तर वेगळाच संशय येतोय. युवराज नक्की कौशिकीमुळे घर सोडून चालला होता ना? म्हणजे तो आपल्यापासून काही लपवत नाहीये ना? नाही कौशिकीमुळे सोडून जात असेल, दुसरं काय असणार? युवी काय ऐकते मी हे? तू ऐकत नाही, तू बोलतीयस आणि जोर जोरात बोलतीयस. अरे लांब असेल माणूस तो ओरडतात, मी जवळ आहे ना, तुझ्या समोरासमोर आहे ना, का ओरडण्याची काय गरज आहे? तू आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. नाही द्यायचं. निघ निघ. युवी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तो विक्रम आणि वेताळाची मी तुला गोष्ट सांगितली होती, हो. त्यातला तो वेताळ हा? तो बेलसरे आहे. नातेवाईक आहे ना तुमचा? नाही मग का त्याच्यासारखी माझ्या मानगुटीवर बसलेली असतेस आणि प्रश्न विचारत असते सतत? सोड ना ग मला प्लीज. हे बघ, तू आज काहीही बोललास ना तरी जोपर्यंत माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये. तू हे घर सोडून जाणार होतास? हो
का? तुझ्या डोक्यात माझा एकदाही विचार आला नाही? आला ना, 2-4 दिवसांनी जाणार होतो, तुझा विचार आला, म्हटलं चला पटकन निघूया. युवी, तू ही माझी बॅग आहे. तू मला पण घेऊन जाणार होतास? हो, तर बायको आहेस ना तू माझी, मग तुझ्याशिवाय कसा जाईन मी निशी? नाही, मी नाही येणार आहे. तुला लाज वाटते? इकडे बघ, इकडे बघ, लाज वाटते? जरा तरी लाज वाटते? नवऱ्याला नाही म्हणशील तोंडावर? आत्ताच झाली ना वटपौर्णिमा, वडाच्या झाडाच्या आजूबाजूला पण फिरकू नकोस, त्या पारंब्या कान फोडतील तुझ्या. तसं नाही, म्हणजे आपण कुठेही जायचं नाहीये आणि हे घर सोडून तर नाहीच नाही. नाही नाही, असं कसं? आता तर जावं लागेल ना. उपवास केलास तू, कॉन्ट्रॅक्ट झालंय आपलं 7 जन्माचं. उपवास केला होतास ना तू, आता माझ्या सोबत यायचं. नवरा जिकडे जाईल तिकडे यावं लागेल तुला. युवी, ऐक ना, हे बघ, ते लोक तुला काही नाही बोलणार. लोक मला दोष देतील, म्हणतील की ही निशी किती सुंदर आहे, पण तिने खांडेकरांचं घर फोडलं. बेलसरेंच्या घरचा सौंदर्याचा धबधबा, जरा शांत बस, आटून जाशील एक दिवस. डोकं दुखतंय माझं, शांत बस निशी. मी शांत बसते, पण तू डोक्यात हा विचार काढून टाक. डोकं चेपून देऊ? हा, हात नको, लांब राहा माझ्यापासून. तूच डोके दुखेस म्हणजे तू माझं डोकं बरं करणार आहेस? शांत राहा आणि लांब राहा. मी काय ते टेम्पो आणि ट्रकवर लावता सुरक्षित अंतर ठेवा तशी पाठी लावून फिरू का आता? नाही ना, मग प्लीज राहा ना लांब माझ्यापासून निशी, प्लीज. म्हणजे आपण हे घर सोडून कुठेही जात नाही? नाही, आणि आपण तर नाहीच नाही. ओके, प्लीज. नाही जात. मग ठीक आहे. आता काय? वेताळ बेलसरे बोलतो. युवी, की तू पण ना. युवराजचं एक सत्य सगळ्यांना कळलं तर सगळ्यांची ही अवस्था झाली. जेव्हा त्याचं खरं रूप सगळ्यांच्या समोर येईल त्यावेळेस काय होणार आहे? बॉस, आता जे काही समोर येईल ते निशीने फेस करायला हवं. युवराज बरोबर लग्न करून आधीच चूक केली आहे, त्यात ती तशी सगळ्या चुका पाठीशी घालते, ही सगळ्यात मोठी चूक आहे. पण हे सगळं फक्त निशीला फेस करावं लागणार नाहीये ना केदार. आई बाबा आहेत, सुमी आहेत, आपल्या घरातली सगळी माणसं आहेत, सगळ्यांनाच या गोष्टी फेस कराव्या लागणार आहेत आणि ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त युवराज. बस, टेक्नोचा फोन आहे. हा टेक्नो, बोल. सर तुम्ही कुठे आहात? इथे बाहेरच आहोत. सर साधू सरांचा कॉल कनेक्ट झालाय. ठीक आहे, आलोच आम्ही. बस, कॉल कनेक्ट झालाय. हो, आपण त्यांच्याशी बोलत, ते नक्की काहीतरी मार्ग दाखवतील. आय एम शुअर साधू सर ही कस्टडी CBI ला सोपवण्यापासून थांबवतील आणि आपल्याला अजून थोडा वेळ मिळेल.